रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मी कुमारी मानसी शंकर नाळे, राहणार दहिवडी, सातारा जिल्हा. मी प्रथम माझी ओळख करून देते. मी एका शहीद परिवारातली मुलगी आहे. माझा काका शहीद जवान दिनकर मारुती नाळे 2009 साली शहीद झाले. दीपावळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजन होतं, त्या दिवशी काकाला घरी आणलं. आम्ही खूप लहान होतो, समजत नव्हतं, पण काय झाले ते नक्की मला कळत होतं. जेव्हापासून म्हणजे कळायला लागलं माझा मोठा भाऊ की आमच्या घरातली सगळी माझी लहान भावंड, तेव्हापासून सगळ्यांच्या डोक्यात एकच आहे की बाबा आपल्याला आर्मीत जायचंय. आणि मी जेव्हा एनसीसी जॉईन केली तेव्हा मला माहित नव्हतं की मी दिल्लीपर्यंत जाऊ शकते. माझं सिलेक्शन झालं आणि माझ्या काकासोबत जे होते ट्रेनिंग पासून ते युनिट पर्यंत जे सोबत होते ते सर माझ्या युनिटला आले सातारला. त्यांनी मला मार्गदर्शन केलं आणि नंतर माझं सिलेक्शन झालं. मी चालली आणि त्यांनी जोपर्यंत म्हणजे मी दिल्लीतून घरी येस तोपर्यंत त्यांनी मला सपोर्ट केला. आणि काकाचं असं सांगायचं तर म्हणजे पहिल्यापासून असं वाटायचं की बाबा काकानं आपल्यासाठी एवढं काय केलंय, आपण थोडंफार तरी करू शकतो. शहीद होणं ही एक साधी गोष्ट नाही. ज्या नशिबात असतं ना त्यालाच ते मरण मिळतंय. आज आपण बघतोय लाखो लोक कुठं पण म्हणजे असे मरण पावतात, ऍक्सिडेंट होत आहेत, काय काय कुठल्या आजाराने, पण शहीद व्हायला नशीब लागतं. आणि ते भाग्य मला अभिमान आहे, माझ्या कुटुंबाला अभिमान आहे की माझा काका शहीद झाला. पण त्याच्या मागचं दुःख काय आहे ते फक्त त्या परिवाराला माहित असतंय. लोक काय काय बोलत असतात, त्यांना फॅसिलिटी अशा तशा, पण जेव्हा एक शहीद होतो त्या शहीदाच्या घरातल्यांना काय दुःख असतं. आज 15 वर्ष झालं आम्ही दीपावळी साजरी केली नाही. त्यांचं दुःख फक्त ते त्यांनाच माहिती असतं. आणि माझी एवढीच इच्छा आहे की तुमच्या परिवारात म्हणजे तुमच्या शेजारी असं कोण असेल, शहीद परिवार असेल, तर तुम्ही त्यांना जाऊन भेट द्या, त्यांच्या सुखदुःखात सामील व्हा. त्यांना फक्त एवढंच हवं असतंय की बाबा आपल्याला आपल्या समाजात मान सन्मान मिळावा. त्यांना दुसरी कोणतीही अपेक्षा नसते. आणि मी माझ्या परिवाराचं, माझ्या काकाचं असंच नाव मोठं करीन. युट्यूबला पण यांचं कीर्तन म्हणजे पाहतो किंवा तर ते मी पाहतो. यांचं जेवढं कीर्तन जे चालतं ते फक्त जवान ह्याच्यावरतीच कीर्तन चालतं. ह्याच्या व्यतिरिक्त ते बोलत नाहीत. एक तर आध्यात्मिक आणि जवान आणि भारत मातेशिवाय याच्यावरतीच त्यांचं सर्व कीर्तन समर्पित असते. तर अशा आणि याचं प्रबोधन जे करतात की सैनिक काय करत आहे याचं ते विश्लेषण करून सांगतात. तर तो ही एक फार महत्त्वाची गोष्ट ते करत आहेत. आणि त्यांची सेवा अशीच पुढं चालत राहो अशी आम्ही आमच्या ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. सर्व माझे सैनिकाच्या वतीने आपले हार्दिक अभिनंदन करतो.